सो हाय एवरीवन, वेलकम टू दी ॲडमिशन व्हिडिओ सिरीज. रिसेंटलीच तुमच्या MSc CET 2026च्या PCM ग्रुपचे फर्स्ट रनचे रिझल्ट हे ऑफिशियली डिक्लेअर झालेले आहेत. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमचे रिझल्ट चेक केले असतील आणि त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज मिळालेत हे सुद्धा तुम्ही चेक केले असेल. फर्स्ट ऑफ ऑल, ज्या पण मुलांना चांगले पर्सेंटेज मिळाले आहेत, जेवढे एक्सपेक्टेड होते तेवढे त्यांना पर्सेंटेज मिळाले आहेत, त्या सगळ्या मुलांना कॉंग्रॅच्युलेशन्स. बट मला माहिती आहे की असे भरपूर मुलं आहेत ज्यांना खूप कमी पर्सेंटेज मिळालेत आणि आता ती मुलं खूप टेन्शनमध्ये आहेत, खूप डिमोटिवेट झाली आहेत की दादा मला एवढे कमी पर्सेंटेज मिळालेत, आता एवढ्या पर्सेंटेजवर मला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का, असे भरपूर मुलांचे क्वेश्चन्स आहेत. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस अवेलेबल आहेत पुण्यामध्ये हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. बट त्याआधी मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, नक्की तुमची एक्झामची डेट कुठली होती, कोणती तुमची शिफ्ट होती, तुम्हाला सीईटीच्या एक्झाममध्ये 200 पैकी किती मार्क मिळाले आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले आहेत. हे मी तुम्हाला का कॉमेंट करायला सांगतोय, त्याच्याने आपल्याला एक अंदाज येईल की कुठल्या शिफ्टच्या मुलांना कमी मार्क्स मिळून सुद्धा जास्त पर्सेंटेज मिळालेत आणि कोणत्या शिफ्टच्या मुलांना जास्त मार्क्स मिळून सुद्धा कमी पर्सेंटेज मिळालेत. म्हणजे तुमच्या शिफ्टच्या मुलांचे पण मार्क तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये दिसतीलच. म्हणजे त्याच्याने तुम्ही सुद्धा ॲनालाइज करू शकता की आपल्या शिफ्टच्या मुलांना कमी मार्क्सवर जास्त पर्सेंटेज मिळालेत की कमी पर्सेंटेज मिळालेत, हे पण तुम्ही ॲनालिसिस करू शकता. तर त्यामुळे सगळ्या मुलांनी मला कॉमेंट्समध्ये तुमचे एक्झामची डेट, तुमची शिफ्ट, तुमचे 200 पैकी किती मार्क मिळालेत ते मार्क्स आणि तुमचे पर्सेंटेज हे मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. आत्तापर्यंत मला जेवढ्या पण मुलांचे मेसेजेस आले आहेत व्हॉट्सॲपवर आणि इंस्टाग्रामवर, भरपूर मुलांचं हेच म्हणणं आहे, दादा खूप अनएक्सपेक्टेड पर्सेंटेज मिळालेत. मी एक्सपेक्ट केले होते की मला एवढ्या मार्क्सवर जास्त पर्सेंटेज मिळतील, बट स्टील मला खूप कमी पर्सेंटेज मिळालेत. मला आता खूप डिमोटिवेट झालं, मला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल की नाही हे पण माहिती नाही आहे आणि मी विचार करतो आता ड्रॉप घ्यायचा. फर्स्ट ऑफ ऑल, आत्तापासून ड्रॉप घ्यायचा विचार नका करू. ड्रॉप आत्तापासून का घ्यायचा विचार नका करू, कारण की अजून तुमची ॲडमिशन प्रोसेस बाकी आहे, अजून कॅपराऊंड प्रोसेस सुरू पण नाही झाली आहे आणि तुम्ही पर्सेंटेज बघूनच तुम्ही बोलताय की आपण ड्रॉप घेऊया. असं नका करू, कारण की बघा CET आहे ना, दरवर्षी काही ना काहीतरी आता चेंजेस करत आली आहे. ह्याच वर्षी जर तुम्ही बघितलं, टाईम खूप लिमिटेड होता, एक्झामसाठी टाईम खूप लिमिटेड होता, तरी पण CET त्यांनी 2 अटेम्प्ट्स इम्प्लिमेंट केले. मे बी पुढच्या वर्षी CET त्यांनी निगेटिव्ह मार्किंग इंट्रोड्यूस केली तर मग त्यामुळे आत्तापासून ड्रॉपचा विचार नका करू. जेवढं पण तुम्हाला पर्सेंटेज मिळालेत हे तुम्ही ॲक्सेप्ट करा आणि त्या बेसिसवर आपल्याला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकते हे तुम्ही ट्राय करा. मला माहिती आहे की भरपूर मुलांचा ड्रीम आहे की दादा मला CS मध्ये, IT मध्ये, AIML, AIDS, ENTC सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, म्हणजे मला टेक फील्डमध्ये करिअर करायचं आहे. बट एवढ्या कमी पर्सेंटेजवर मला टेक ब्रांचेसमध्ये ॲडमिशन मिळेल का? एक मी तुम्हाला रिॲलिटी सांगतो की ह्या पॉईंटला जरी तुम्हाला 1% मिळाले असतील, तरी पण तुम्ही CS सारख्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ही एक रिॲलिटी आहे. भरपूर असे कॉलेजेस आहेत बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसची कमी नाही आहे. भरपूर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, अराउंड 350+ इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामधले असे कॉलेजेस असतात ज्यांचे 1% पर्यंत टेक ब्रांचचे कट ऑफ जातात. बट ही एक अजून एक रिॲलिटी आहे की हे जे कॉलेजेस आहेत, ज्या कॉलेजेसचा कट ऑफ खूप कमी जातो, ऑफकोर्स ते कॉलेजेस चांगले नाही आहेत. जे कॉलेजेस चांगले आहेत ते कॉलेजेसचे कट ऑफ ऑलरेडी जास्त असतात. सो आता आपल्याला ट्राय काय करायचं आहे, बघा आपल्याला टेक ब्रांच तर मिळणार आहे, बट आपल्याला ट्राय काय करायचं आहे की आपल्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे. आपल्याला तर जेवढे पण मार्क मिळाले असतील त्या मार्कांवर आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. आपलं हे असं टार्गेट असलं पाहिजे. तर त्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेसची लिस्ट सांगणार आहे पुण्यामधल्या कॉलेजेसची, की पुण्यामध्ये तुम्हाला जेवढे पण पर्सेंटेज असतील तर त्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस अवेलेबल आहेत. तर ह्या इथे ना मी पर्सेंटेजची रेंज घेतलेली आहे. म्हणजेच काय की तुम्हाला 99 to 95% रेंजमध्ये कोणते कॉलेजेस मिळतील, जर तुम्हाला 80 to 90% असतील तर त्या रेंजमध्ये कुठले कॉलेजेस मिळतील, असे मी ह्याकडे पर्सेंटेजची रेंज घेतलेली आहे. त्याच्याने तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला ह्या रेंजमध्ये पर्सेंटेज आहेत तर ह्या लिस्टमधला आपल्याला हे काही कॉलेजेस मिळू शकतात. तर स्टार्ट करूया आपण पहिले 99 to 95%. आता ही जी रेंज आहे ना, ह्या रेंजमधले सगळे Tier 1चे कॉलेजेस आहेत, म्हणजे सगळे चांगले कॉलेजेस आहेत. ह्या कॉलेजेसला तुम्ही कॉलेज लिस्टमध्ये ॲड करायला कन्सिडर करू शकता. सगळ्यात पहिले COEP चा कट ऑफ तुम्हाला माहिती आहे 99% अबवच असतो. तर COEP आहे, PICT आहे, त्याच्यानंतर VIT कॉलेज आहे. VITमध्ये भरपूर सारे टेक ब्रांचेस आहेत, CACV स्पेशलायझेशन ब्रांचेस खूप आहेत, तर तुम्ही VIT कॉलेजेसबद्दल पण रिसर्च करू शकता. त्याच्यानंतर PCCU आहे. बघा PCCUचे 2 कॅम्पसेस आहेत, एक आहे मेन कॅम्पस आणि एक आहे रावेतमधले कॅम्पस. तर त्यामुळे भरपूर असे कॉलेजेस तुम्हाला ह्या लिस्टमध्ये मिळतील ज्यांचे नावं सेम आहेत. तर त्या कॉलेजेसचा तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार, तर त्याच्या इन्स्टिट्यूट कोडने तुम्हाला हा इन्स्टिट्यूट कोड बघायचा आहे. प्रत्येक कॉलेजेसचा युनिक इन्स्टिट्यूट कोड असतो.
जसा आपल्याला कसा कॉलेजमध्ये रोल नंबर असतो, शाळेमध्ये आपला रोल नंबर असतो, त्याच प्रकारे कॉलेजेसचा पण एक इन्स्टिट्यूट कोड असतो जो प्रत्येक कॉलेजचा युनिक कोड त्यांना दिलेला असतो. त्याच्यानंतर आहे PVG कॉलेज. त्याच्यानंतर DY पाटील आकुर्डी कॉलेज, हे पण तुम्ही कॉलेज बघू शकता. DY पाटीलचे पण भरपूर कॉलेजेस आहेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आकुर्डीचा कॉलेज कॅम्पस चांगला आहे. त्याच्यानंतर AISSMS COE कॉलेज आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर PCCV रावेत, जसं मी स्टार्टिंगला बोललो होतो, इकडे एक PCCVचा मेन कॅम्पस आहे आणि त्याच्यानंतर हे एक रावेतचा कॅम्पस आहे. त्याच्यानंतर JSPM ताथवडे, JSPMचे पण खूप सारे कॅम्पसेस आहेत. तर त्याच्यामुळे कॉलेज लिस्ट बनवताना तुम्हाला बरोबर एक म्हणजे डिस्ट्रीब्युशन करायचं आहे की कुठल्या कॉलेजला आपल्याला अप्लाय करायचं आहे, कुठल्या कॉलेजेसची नावं सेम आहेत, तर ह्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. कारण की ऑप्शन फॉर्म भरताना तुमच्याकडनं चुकी होऊ शकते. आपल्याला मेन कॅम्पसला अप्लाय करायचं असतं, पण चुकून आपण दुसऱ्याच कॉलेजला अप्लाय करतो, कारण की दोन्ही कॉलेजेसची नावं सिमिलर असतात. तर त्यामुळे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक कॉलेजेसच्या सोबत इन्स्टिट्यूट कोड पण तुम्हाला चेक करायचा आहे. त्याच्यानंतर I2IT आहे, AISSMS IOIT कॉलेज आहे. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की AISSMS एक COE कॉलेज आहे, त्याच्यानंतर IOIT आहे, 2 कॉलेजेस आहेत. तर ह्याच्यामुळे प्रत्येक कॉलेज तुम्ही डिफरन्शिएट करायला पाहिजे. त्याच्यानंतर DY पाटील पिंपरीचं कॅम्पस आहे, MIT कॉलेज आहे, MIT आळंदी. त्याच्यानंतर मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे कर्वेनगरमध्ये लोकेटेड आहे. आणि त्याच्यानंतर PS मॉडर्न. आता हे जे कॉलेजेस आहेत, जर तुम्हाला 99 to 95 पर्सेंटाईल या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल मिळाले असतील, तर ह्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. अगेन मी हे जेवढे पण कॉलेजेस सांगतोय, हे ओपन कॅटेगरीच्या कट ऑफच्या अनुसार सांगतोय. जर तुम्ही कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल, तर त्या केसमध्ये मे बी तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून वरचे कॉलेजेस पण मिळू शकतील. आता मी तुम्हाला हे नाही बोलणार की 95 पर्सेंटाईलवर तुम्हाला डायरेक्ट COEP कॉलेज मिळेल. अगेन मी ह्याचे पर्सेंटाईल वाईज कॉलेजेसची लिस्ट अरेंज केलेली आहे. तर ह्याचे प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ तुम्हाला चेक करायचे आहेत कट ऑफ लिस्टमध्ये. हे झाले आपले 99 to 95 पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये कॉलेजेस. आता जर तुम्हाला 95 to 90 पर्सेंटाईल असतील, ह्या रेंजमध्ये पर्सेंटाईल असतील, तर अगेन ह्या इथे आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारे. अगेन मी ह्या इथे काय सांगतोय की सगळे कॉलेजेस मी पर्सेंटाईल वाईज अरेंज केलेले आहेत. मी हे नाही सांगणार की ह्या रेंजमधले जेवढे कॉलेजेस आहेत हे सगळे चांगलेच कॉलेजेस आहेत. तुम्हाला ह्या सगळ्या कॉलेजेसची रिसर्च करायची आहे आणि प्रॉपरली तुम्हाला प्रेफरन्सेस अरेंज करायचे आहेत की ठीक आहे, ह्या कॉलेजला आपल्याला कुठला प्रेफरन्स दिला पाहिजे. कारण की लक्षात घ्या की जसे आपण पर्सेंटाईल वाईज आपण खाली जात जाऊ, तशी कॉलेजेसची लेवल पण कमी होत जाते. तर ह्या इकडे त्याच्या खालचं कॉलेज आहे सिंहगड वडगाव. त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेज आहे वाडियाचं. त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे पुण्यामधलं कॉलेज आहे. GH रायसोनी वाघोलीचं एक कॉलेज आहे. JSPM कॉलेज आहे. JSPM म्हणजे जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. बघा, JSPM ताथवडे आहे, जे आपण Tier 1च्या लिस्टमध्ये कन्सिडर करतो. त्याच्यानंतर खालचं कॉलेज तुम्ही हे बघू शकता. त्याच्यानंतर अगेन सिंहगडचे भरपूर सारे कॅम्पसेस आहेत, जसे की आपण वरतीच बघितलं सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव. पण अजून एक कॉलेज आहे जे वडगावमध्येच लोकेटेड आहे, सिंहगडचंच आहे, म्हणजेच काय काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव. त्याच्यानंतर आहे नूतन कॉलेज आहे, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर अजिंक्य DY पाटील JSPM नरहे कॉलेज आहे. त्याच्यानंतर आहे बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बारामतीचं हे कॉलेज आहे. इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. NBN सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस, जे पुण्यामध्ये लोकेटेड आहे. अगेन हे ते मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोहगाव पुणे, हे एक कॉलेज आहे. तर बघा, जर तुम्हाला 95 to 90 पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये मिळाले असतील, तर ह्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. अगेन ह्या इथे मी रिपीट करतोय की इकडे मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून देण्यासाठी की तुमच्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस अवेलेबल आहेत, तर त्यामुळे प्रत्येक कॉलेजेस पर्सेंटाईल वाईज अरेंज केलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी ओपनचा कट ऑफ कन्सिडर केला आहे कॅपराऊंड 1चा, आणि ह्या इथे मी स्पेशली CS ब्रांचचा कट ऑफ मेन्शन केलेला आहे, कारण की CSचा कट ऑफ प्रत्येक ब्रांचपेक्षा जास्त असतो. सो इथे प्रत्येक कॉलेजचा CSचा कट ऑफ आहे. जर तुम्ही बाकी ब्रांचेससाठी बघत असाल, तर अगेन ह्याचा कट ऑफ थोडाफार कमी असू शकतो. आणि हां, जर अजून तुम्ही स्पेशल कुठल्या रिझर्वेशनमध्ये असाल, तर त्या केसमध्ये तुम्हाला एवढ्या पर्सेंटाईलवर मे बी थोडं अप्पर लेवलचं कॉलेज पण मिळू शकतं. आता तुमची हे ड्युटी आहे, तुमचा हा एक जॉब आहे की आता तुम्हाला मी जेवढे पण कॉलेजेस सांगतोय, ह्या कॉलेजेसची तुम्हाला प्रॉपर रिसर्च करायची आहे आणि ह्या कॉलेजेसला प्रॉपर प्रेफरन्स द्यायचा आहे. जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्हाला प्रॉपर प्रेफरन्स कसा द्यायचा असतो, ब्रांच वाईज प्रेफरन्स कसा द्यायचा असतो, तर त्यासाठी तुम्ही आपले पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एवढे सारे फीचर्स प्रोव्हाइड करतोय, आणि ते पण आपण फक्त 1499 मध्ये हे फीचर्स आपण प्रोव्हाइड करतोय. ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून मिळाली जाईल, तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग ही लिस्ट बनवून मिळाली जाईल. जे पण तुमचे रिजन असतील, फॉर एक्झाम्पल तुम्हाला मुंबईमधलं कॉलेज पाहिजे, पुणेमधलं कॉलेज पाहिजे, तर त्या प्रेफरन्स लोकेशनच्या अकॉर्डिंग सुद्धा आम्ही तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करू. अगेन ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 1-on-1 मेंटरशिप प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण 1-on-1 गायडन्स मिळणार आहे.
आम्ही तुम्हाला एक पर्सनल मेंटर अलॉट करू जो थ्रू आउट दी ॲडमिशन प्रोसेस तुमच्यासोबत असेल आणि मी पण असेल. बघा, माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायला काही वेगळे चार्जेस तुम्हाला नाही भरावे लागणार. येथे तुम्ही माझ्यासोबत पण कॉन्टॅक्ट करू शकता, माझ्याकडनं पण तुम्ही पर्सनल मेंटरशिप घेऊ शकता. ह्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला कॉल करू शकता, व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता, ज्याच्यामध्ये जेवढे पण तुमचे डाऊट्स असतील, जेवढे पण तुमचे क्वेरीज असतील, हे मी तुमचे क्लिअर करेन. तर इकडे तुम्हाला पर्सनल मेंटरसुद्धा मिळणार आहे आणि माझ्याकडनं पण तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. अगेन ह्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल आणि व्हॉट्सॲप सपोर्ट मिळतो आहे, ज्याच्यामध्ये जे पण तुमचे डाऊट्स असतील हे डायरेक्टली तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊन व्हॉट्सॲपवर तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. अगेन ह्याचे कॉल सपोर्टसुद्धा आहे, म्हणजे ज्या पण स्टेपमध्ये तुम्हाला अडचण येईल डायरेक्टली आम्हाला तुम्ही कॉल करून आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता आणि तुमचे जेवढे पण डाऊट्स असतील हे तुम्ही सगळे क्लिअर करून घेऊ शकता. आपल्या ह्याच्यामध्ये लाईव्ह सेशन्स आणि वेबिनार कंडक्ट होतील, जे की ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही लेट नका करू, कारण की आपले भरपूर वेबिनार्स आणि सेशन्स कंडक्ट होणार आहेत आणि जे पण ऑलरेडी झालेले आहेत ह्याची तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. बट अजून येणाऱ्या वेळेमध्ये भरपूर सारी लाईव्ह सेशन्स आपण शेड्यूल केलेले आहेत. तर त्यामुळे आपले काउन्सिलिंग तुम्ही लवकरात लवकर एनरोल करू शकता. जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोल करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला आपलं इझी कॉलेज ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. इझी कॉलेज ॲप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तिकडे तुम्हाला तुमची बॅच सिलेक्ट करायची आहे की तुम्हाला इंजिनिअरिंग बॅचमध्ये जायचं आहे की फार्मसी बॅचमध्ये तुम्हाला एनरोल करायचं आहे. बॅच सिलेक्ट केल्यानंतर त्या बॅचचं पेमेंट एकदा तुम्ही केलं तर 24 आवर्समध्ये माझी टीम तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल आणि तिथून तुमची पर्सनल काउन्सिलिंगची सर्व्हिस तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. तर त्यामुळे लवकरात लवकर एनरोल करून घ्या. खूप लिमिटेड टाईमसाठी ही स्पेशल ऑफर आहे आणि ह्या बॅचची प्राईस लवकरात लवकर इन्क्रीजसुद्धा होऊ शकते. हे काही आपले रिव्ह्यूज आहेत लास्ट इयरच्या स्टुडंटकडनं. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही पण एन्क्वायरी करायची असेल तर हा मी तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. तुमचे जेवढे पण पर्सनल काउन्सिलिंगचे रिलेटेड डाऊट्स आहेत हे तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. तर ह्यासाठी तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. हे झाले आपले पर्सनल काउन्सिलिंगचे बॅचचे रिलेटेड. आता इथपर्यंत आपण बघितलं की 90 to 95% रेंजमध्ये कुठले कुठले कॉलेजेस आहेत. आता आपण बघूया की जर तुम्हाला 89 to 85% रेंजमध्ये पर्सेंटाइल मिळाले असतील तर कोणते कोणते कॉलेजेस अवेलेबल आहेत. बघा, कॉलेजेस अवेलेबल आहेत, बट अगेन जसे पण पर्सेंटाइल खाली खाली जात जाऊ, पर्सेंटाइलची रेंज आपली खाली जात जाईल तसे आपले कॉलेजचे लेवलसुद्धा कमी होत जाईल. तर त्यामुळे हे तुम्ही कॉलेजेस कन्सिडर करू शकता की Tier 3 लेवलचे कॉलेजेस आहेत. आता ह्याकडे भरपूर सारे कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजची नावं तुम्ही इकडे चेक करू शकता. सिंहगडचं कॉलेज आहे, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नरहे. वसंतदादा पाटील कॉलेज आहे. परत इकडे सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आहे. झील कॉलेज आहे. त्याच्याच खाली आहे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन, जे तळेगावमध्ये लोकेटेड आहे. अजून इकडे भरपूर सारे कॉलेजेस आहेत, हे तुम्ही कॉलेजेस चेक करू शकता. तर हे सगळे कॉलेजेस तुम्हाला मिळू शकतात जर तुम्हाला 89 to 85% रेंजमध्ये पर्सेंटाइल मिळाले असतील तर. आता जर आपण अजून खाली चेक केलं की जर तुम्हाला 85 to 80% रेंजमध्ये पर्सेंटाइल मिळाले असतील तर अजून पण कॉलेजेस आहेत, जसे की ते ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आहे. DY पाटील टेक्निकल कॅम्पस वरळे आहे तळेगाव. बघा, DY पाटीलचे भरपूर कॅम्पसेस आहेत, कन्फ्यूज होऊ नका. कट ऑफ प्रॉपरली चेक करा, इन्स्टिट्यूट कोड प्रॉपरली चेक करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्या कॉलेजेसला प्रॉपरली प्रेफरन्स द्या. तर त्याच्यानंतर इकडे तुम्हाला जेनबा मोजे कॉलेज बघायला मिळेल. अशा भरपूर कॉलेजेस आहेत तुम्हाला 85 to 80% रेंजमध्ये बघायला मिळतील. अगेन हे लास्ट इयरच्या कट ऑफचे अकॉर्डिंग आहेत. दरवर्षी कट ऑफ हे चेंज होत असतात, व्हॅरी होत असतात. तर त्यासाठी तुम्ही ऑफिशियल कट ऑफ लिस्ट रेफर करू शकता. आता इथपर्यंत आपले 85 to 80% रेंजमध्ये कॉलेजेस झाले. आता ह्याच्या खाली काय, तर लक्षात घ्या, माझं एक सजेशन आहे की जर तुम्हाला 80 to 70% रेंजमध्ये मार्क मिळाले असतील किंवा बिलो 70% रेंजमध्ये मार्क मिळाले असतील तर ह्या केसमध्ये जर तुम्ही फक्त टेक ब्रांचेसवर फोकस करत असाल की मला CS, IT, AIML, सायबर सिक्युरिटी ह्याच ब्रांचेसमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला लोअर लेवलचे कॉलेजेस मिळू शकतात. ह्या केसमध्ये तुम्हाला कॉलेजेस खूप कॉम्प्रोमाइज करावे लागू शकतात, म्हणजे असे कॉलेजेस ते खूप खालच्या लेवलचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की जर तुम्ही असंच हट्ट धरून बसत असाल की मला टेक ब्रांचेस पाहिजे तर त्यासाठी तुम्ही एकदम लास्ट राऊंडपर्यंत ट्राय करा. इवन द स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही ट्राय करा. त्या केसमध्ये थोडेफार तुम्हाला अपग्रेड व्हायचे चान्सेस मिळतील. आणि मी तुम्हाला हेच रेकमेंड करेन की तुम्ही CS, IT, AIML ह्या जेवढ्या ब्रांचला तुम्ही प्रायोरिटी देताय त्याच्यामध्ये तुम्ही ENTC ब्रांचला पण कन्सिडर करू शकता जर तुम्हाला अगदीच खूप कमी पर्सेंटाइल मिळाले असतील तर. कारण की जेवढे पण कंपनीज प्लेसमेंटसाठी येतात टेक ब्रांचसाठी, तर त्याच्यामध्ये काही कंपनीज ENTCच्या पण मुलांना अलाव करतात प्लेसमेंट ड्राईव्हला बसण्यासाठी. तर त्याच्यामुळे तुम्ही ENTCच्या पण ब्रांचला कन्सिडर करू शकता, ते पण तुमच्याकडे एक बेटर ऑप्शन असू शकतं.
आता जर तुम्हाला बिलो 60 पर्सेंटाइल मिळाले असतील तर अगेन मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्हाला खूप लो टियरचे कॉलेजेस हे ते मिळू शकतात जर तुम्ही फक्त CS IT AIML या ब्रांचला टार्गेट करत असाल तर त्यासाठी तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करायचं तुम्ही ट्राय करू शकता. बघा आपल्याला काही ना काहीतरी बॅकअप प्लॅन तरी ठेवलाच पाहिजे. एवढे आपल्याला कमी पर्सेंटाइल मिळाले असतील तर त्या केसमध्ये आपण थोडीफार ब्रांच कॉम्प्रोमाइज करायची तयारी ठेवली पाहिजे. कारण की लक्षात घ्या की एवढ्या पर्सेंटाइलवर ह्याच्या म्हणजे बिलो 60 पर्सेंटाइलच्या रेंजमध्ये पण कॉलेजेस अवेलेबल आहेत जे तुम्हाला टेक ब्रांचेस CSIT सारख्या ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. बट त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचा काहीच अर्थ नाही आहे. कारण की लक्षात घ्या की ज्या एन्व्हायरमेंटमध्ये ज्या आता टाईममध्ये CSIT सारख्या ब्रांचला एवढा डिमांड आहे की प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ 90 अबव जातात. त्याच्यामधले हे काही असे कॉलेजेस असे आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे कट ऑफ बिलो 60 पर्सेंटाइल CSIT सारख्या ब्रांचसाठी जातात. म्हणजे विचार करा की त्या कॉलेजमध्ये किती मुलं ॲडमिशन घेण्याचा प्रेफर करतात. तर त्यामुळे हेच तुम्ही ट्राय करा ब्रांच कॉम्प्रोमाइज करायचं. तुम्ही कोर ब्रांचेसला टार्गेट करू शकता. कोणते कोणते ब्रांचेस आहेत तर बघा हे काही टेक ब्रांचेस आहेत, हे काही अजून नॉन टेक ब्रांचेस आहेत. ह्याला तुम्ही टार्गेट करू शकता. हे भरपूर मुलं टार्गेट करतात, ह्या ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं ट्राय करतात. तर त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा ह्या ब्रांचेसबद्दल रिसर्च करू शकता. त्याच्यामुळे काय होईल की ज्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये तुम्हाला CSIT कॉलेजेस मिळत आहेत त्याच पर्सेंटाइलमध्ये जर तुम्ही नॉन टेक ब्रांचेसला टार्गेट केलं तर अजून थोडे अप्पर लेवलचे कॉलेजेस तुम्हाला बघायला मिळतील. ह्याच्यामध्ये तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. स्पॉट राऊंडला आपण अगेन्स्ट कॅप राऊंड पण असं बोलतो. हे ओव्हरऑल कॅप राऊंड 4 कंप्लीट झाल्यानंतर स्पॉट राऊंड कंडक्ट होत असतात. त्याच्यामध्ये कॅप राऊंड नंतर ज्या पण कॉलेजेसमध्ये सीट्स व्हॅकंट असतील, कॅप राऊंडचे सीट्स व्हॅकंट असतील तर ते सीट्स स्पॉट राऊंडमधनं भरले जातात. स्पॉट राऊंडमध्ये पण तुम्हाला काही डोनेशन वगैरे नाही भरावं लागत. हे कॅप राऊंडचेच सीट असतात. बट जे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ते व्हिजिट करावं लागतं तिथे तुम्हाला मेरिट बेसिसवर हे सीट तुम्हाला प्रोव्हाइड करतात. मी स्पॉट राऊंडवर तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. जर तुम्हाला स्पॉट राऊंडवर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सगळ्यात पहिले आपल्याला कॅप राऊंडला टार्गेट करायचं आहे. कॅप राऊंडमध्ये आपल्याला प्रॉपर कॉलेजची लिस्ट बनवायची आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला बेस्ट ट्राय करायचं आहे की कॅप राऊंड 4 पर्यंत आपल्याला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे. आपल्याला आपल्या पर्सेंटाइलवर जे पण आपण कॉलेज डिझर्व करतो त्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळालं पाहिजे. अगेन आपल्याला नॉन कॅप राऊंडमध्ये पण आपण ट्राय करू शकतो, स्पॉट राऊंडमध्ये ट्राय करू शकतो आणि आपण ILS राऊंडमध्ये पण ट्राय करू शकतो. जर तुम्ही डोनेशन्स पे करायला रेडी असाल, 3x पर्यंत कॉलेजची फीस पे करायला रेडी असाल तर तुम्ही ILS राऊंड पण तुम्ही टार्गेट करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. प्रॉपर कॉलेजचे प्रेफरन्स, ब्रांचचे प्रेफरन्स अरेंज करायचे आहेत आणि कॅप राऊंडचे रूल्स फॉलो केलेत तर नक्कीच तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. मी हे नाही सांगणार की 60 पर्सेंटाइलवर डायरेक्ट COEP कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल, ते नाही सांगणार. बट जेवढं तुम्हाला पर्सेंटाइल मिळाले असतील त्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये जे पण तुम्हाला चांगलं कॉलेज एक तुम्ही डिझर्व करता तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकेल. अगेन ह्याच्यामध्ये मी तुम्हाला यूट्यूबवर फ्री ॲडमिशन सिरीज प्रोव्हाइड करतो आहे. प्रत्येक म्हणजे तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे, कॅप राऊंडचे काही रूल्स आहेत, हे सगळे मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की जर तुम्ही हे व्हिडिओज बघितले ना तर तुम्हाला कॅप राऊंडबद्दल सगळी आयडिया मिळेल. आणि तुम्हाला कमी फीजमध्ये जर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्की तुम्हाला कसं घेता येईल, त्यासाठी तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची त्याचं पण तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलं आहे. या दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो आहे. एकदम फ्री आहेत, यूट्यूबवर अपलोड केले आहेत, हे तुम्ही चेकआउट करू शकता. अगेन जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोल करू शकता. 1499 मध्ये ही बॅच मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे आणि एकदम लिमिटेड टाईमसाठी ही ऑफर आहे. आणि ह्या प्राईस रेंजमध्ये मी तुम्हाला एवढे सगळे फीचर्स प्रोव्हाइड करतो आहे ज्याच्यामध्ये पर्सनल मेंटरशिप पण असेल, 1-on-1 मेंटर सेशन्स होतील आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडनं पण तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. माझ्याकडनं गायडन्स घेण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काही फीज पे करावे लागणार नाही आहेत. 1499 मध्ये तुम्हाला एवढे सगळे फीचर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. जर तुम्हाला ह्या पर्सनल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग काही पण एन्क्वायरी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही ह्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता की आम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, आय वॉन्ट टू एनरोल इन युअर पर्सनल काउन्सिलिंग. हे तुम्ही मेसेज केलात तर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगचे जेवढे पण डिटेल्स आहेत हे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर सेंड करू. अगेन जर तुम्हाला कॉलवर काही एन्क्वायरी करायची असेल काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग ही पण तुम्ही एन्क्वायरी करू शकता. हा आपला हेल्पलाईन नंबर आहे. काउन्सिलिंगच्या रिगार्डिंग तुम्ही काही पण एन्क्वायरी करायची असेल तर डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्ही अजून आपला व्हॉट्सअप चॅनल जॉईन नसेल केला तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेलच. जर सगळं तुम्हाला समजलेलं असेल तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.